चल बाय, मी तुला आत्ताच्या आत्ता गावी घेऊन जाणार आहे. काय? हो हो, काय नाही केलं माझ्या लेकीने तुमच्यासाठी. ही माझी लेक आम्हाला फोन करायची आणि फक्त तुमची कौतुक करायची, तुमच्याबद्दल बोलायची. माझ्या रत्नमाला मॅडम अशा आहेत, माझ्या रत्नमाला मॅडम तशा आहेत, हे करतात ते करतात. बरं झालं आम्हालाच नाही, तिलाही कळलं तिच्या रत्नमाला मॅडम कशा आहेत. माहेरच्या चहाला जीव लावला तिने. तुम्ही काय केलं? तिला कोठडीत बंद केलीत. तुमच्यावर विश्वास ठेवला. काय केलं? एक छोटीशी कंप्लेंट होती, ती मागे नाही घेऊ शकला तुम्ही. वाटलं नव्हतं आयुष्यात कधीतरी हा असा दिवस आम्हाला बघावा लागेल, पण तुमच्यामुळे तो बघावा लागला आम्हाला. तुम्ही दाखवलत तो. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे माझी पोर तुरुंगात गेली. बाय. ज्या माणसाना, ज्या शहराला माझ्या पोरीची किंमत नाही, तिथे माझी पोर राहणार नाही. चल चल आपण गावी जाऊ. अगं असेल यांचा माहेरचा चहा मोठा, असू दे ना, तो त्यांच्याकडे, आपल्याला काय त्याचं. आपण गावी जाऊ, आपल्या टपरीवर चहा विकू, आणि हे 2 घास सुखाने खाऊ. आपल्याला नाही यायचं या शहरात परत. चल. कावेरी, कावेरी, ऐक ना कावेरी, थांब ना. कावेरी नको जाऊस तू प्लीज. तू तुझ्या तात्यांना समजावून सांग ना कावेरी. मी काय समजावू मॅडम, बरोबर बोलतायत ते. खरं सांगायचं तर आता माहेरच्या चहामध्ये मी काम करणं योग्य नाही. हे सगळं कुणी केलंय ह्याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत तिथली सगळी माणसं माझ्याकडे संशयी नजरेने बघतील. आणि मला ते कधीच आवडणार नाही. अशा ठिकाणी मी काम करू शकत नाही. त्यापेक्षा जोपर्यंत या सगळ्याचा शोध लागत नाही तोपर्यंत मी माहेरच्या चहामध्ये पाऊल ठेवणार नाही. काकू, तुम्ही खरंच आम्हाला सोडून चालला? हो, तुम्हीच म्हणाला होतात ना, आयुष्यातून माणसं निघून गेली तर काही फरक पडत नाही.
मग मी निघून गेले तर कोणाला काय फरक पडणार आहे? का नको ना जाऊ, नाही बाई देई, प्लीज. नको थांबू मला. या शहराला, इथल्या माणसांना आपलंसं करायला तुला जमलं, का पण मला नाही जमणार. या शहराप्रमाणे तुला बदलायला जमलं वैदेही, तसं स्वतःला बदलायला मला नाही जमणार. मग त्यापेक्षा मी इथून निघून गेलेलंच चांगलं, नाही का? चला तात्या. आई, कसली वाट पाहते? काय काय बोललास? काय म्हणायचंय काय तुला? आई, तूच म्हणाली होतीस ना काकीला की मी स्वतःला पेटवून घेईन म्हणून. मग आता वाट कसली बघतेस? अरे, लाज नाही वाटत जन्मदात्या आईला असं बोलायला? जन्मदात्या आईला हे बोलतोय? आई, अगं पण हे सगळं तू स्वतःच म्हणाली होतीस ना. जर हे सगळं बोलण्याची हिंमत दाखवतेस ना, तर ते करण्याची सुद्धा हिंमत ठेव. आणि आईविषयी कसं वागावं, कसं बोलावं याचा सल्ला तू देतेस मला. तू स्वतः तरी कधी आईसारखं वागलीस का? अगं, ज्या काकींनी आपल्याला इतकं सांभाळलं, इतकी माया लावली, त्याच काकीच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही. आई, तू आणि बाबांनी मिळून. आदित्य, मला माहिती आहे सगळं आई. कावेरीला तुम्ही अडकवलंय. मला सगळं माहितीये. पण सान्याने मला शपथ घातली म्हणून मी कोणाशी काही बोललो नाही. पण माझ्या मनात मात्र मी सतत हाच धावा करत होतो की कावेरी निर्दोष सुटू दे. आणि तसंच झालंय आई. तिने ती निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवलंय. आता तुझी वेळ आहे. कर सिद्ध. तू जे बोलतेस तसंच वागतेस हे सिद्ध कर. आदित्य, आकांक्षा,
काय चुकीचं बोलला तो? घे, पेटव स्वतःला. घे. काऊ असं का वागतेस तू? मी काय केलं वैदेही? अगं माणसाकडून गैरसमज होऊ शकतो ना. मोठमोठे गैरसमज सुद्धा ना वैदेही स्पष्ट बोलून दूर करता येतात. जाऊ दे, नको थांबू आम्हाला. अरे तात्या, तात्या असं नका ना करू. हे बघा गैरसमज झालाय म्हणून हे सगळं झालं. राज, काकू ऐका ना प्लीज, प्लीज ऐका माझं. हे सगळं कोणी केलं हे शोधायला नको का? मग ते शोधा आणि मग कळवा आम्हाला. मग ठरवू आम्ही काय करायचं ते. पण आता माझी लेक इथे राहणार नाही. तात्या अहो असं, तात्या ऐका ना राज. ऐका ना प्लीज, असं नका ना करू. मला चहा कोण बनवून देणार? मी आजारी पडल्यावर मला काढा कोण बनवून देणार? हे असं बोलून मला इमोशनल नका ना करू. मी जाते खरी, पण खरं तर तुम्हा दोघांचे आभार मानायचे आहेत मला. जगाने जरी माझ्यावर अविश्वास दाखवला असला ना, तरी सुद्धा तुम्ही दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्यासाठी खूप काही केलंय. त्यासाठी थँक्यू सो मच. काऊ ऐक ना, मग असं नको ना करू. अगं हे बघ, तुझ्या हातच्या पिठल्याची खूप आठवण येईल मला. आत्ता कुठे घरचं खायची सवय लागली आणि तू असं करतेस. तुमचे लेक्चर्स बोर असतात, पण त्यांच्यातही काहीतरी अर्थ असतो हे आत्ता कुठे कळू लागले आम्हाला. झाडू कसा मारावा, रागावर कंट्रोल कसा करावा, एकमेकांची काळजी कशी घ्यायची, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधावा, हे आत्ता कळू लागले. आणि तुम्ही आम्हाला सोडून चाललाय. आता शपथ दिल्यावरच थांबणार आहात का? हो, पुरे झालं ना आता. आता हे सगळं बोलून काय फायदा आहे सांगा ना. तिला जेव्हा तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्हाला नाही आठवलं हे सगळं? तिच्यावर जेव्हा कंप्लेंट दाखल केली तेव्हा नाही कळलं तुम्हाला हे सगळं? आता शब्द घालताय.
तिने केलेल्या मायेच्या, तिने लावलेल्या प्रेमाच्या. पण ही माझी पोर जेव्हा तुरुंगात होती तेव्हा तुमच्या आईला नाही शब्द घातल्यात. हिच्या हातच्या खाल्लेल्या पिठल्याच्या, हिने केलेल्या प्रेमाच्या शब्दा त्यांना नाही आठवण करून दिलीत. की बाई ही कंप्लेंट मागे घे. माझी ही पोर तुरुंगात जाऊन आली. हे कसं विसरायचं आम्ही, सांगा ना. हे मान्य आहे, आम्ही गरीब आहोत, पण आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. कुणी यावं, कधी आरोप करावे, कधी कौतुक करावं. आम्ही पण माणसं आहोत ना. बाय, ज्या माणसांवर तू विश्वास ठेवलास त्यांनी चोर म्हणून हिणवलंय तुला. उचल सामान आणि चल. बाय, चल. काऊ, तात्या प्लीज ऐका. शहरातली गिधाडं गिळून टाकतील माझ्या लेकीला. तात्या, आईमुळे सगळं आईमुळे झालंय. केवळ सुदर्शनमुळे आजवर तुझ्या अनेक चुकांना माफी दिली मी. कारण मी नाती जपते आकांक्षा. कितीही वाईट परिस्थिती असते ना तरी मी नाती जपते. तीच तुझी चूक झाली आई.